नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज सकाळी सकाळी छान असं आवरून घेतलं होतं, साडी घातली आणि निघाले. कुठं जायचं होतं ते सांगते. तर स्वराजचं ॲडमिशन करायचं होतं 4थीमधून 5वीमध्ये, कारण ॲडमिशन करून फी भरली तरच पुढच्या वर्गात बसून देतात. त्याआधी त्यांनी आम्हाला एक फॉर्म दिला होता, तो व्यवस्थित भरून घेतला. जे काही माहिती लागत होती ती सगळी टाकून घेतली. फक्त राहिली होती स्वराजच्या पप्पाची सही, तर ते म्हणे नाही दिली तरी चालेल. मग इथं कुलूप लावलं आणि निघाले. पण त्याच्या आधी सगळे कपडे स्वच्छ धुवून घेतले होते. म्हणलं चला शाळेतून वापस येऊपर्यंत कपडे वाळतील. तुम्ही जर अपार्टमेंटमध्ये राहत असाल आणि छोटीशी गॅलरी असेल तर त्याच्यात शक्यच नाही कपडे वाळू घालणं. आम्हाला असे काही कपडे वाळू घालावं लागतात खाली घालायचे असतील त्या दिवशी, नाही तर मग 4थ्या मजल्यावर जावं लागतं. पण म्हणलं चला आज काय भरपूर ऊन आहे, कपडे वाळतील वापस येऊपर्यंत. सगळे कपडे व्यवस्थित धुवून वाळू घातले आणि आता निघायचं होतं कुठं तर शाळेमध्ये स्वराज पण सोबत होता, कारण त्याला नाही नेऊन शक्यच नव्हतं. मग शाळेत तर आलोय, पण शाळेत येऊन काहीच उपयोग झाला नाही, कारण तिथं ना ऑफिस बंद होतं आणि 1-2 कागदपत्र कमी होते, त्याच्यामुळे त्याचं काय ॲडमिशन झालं नाही. आम्ही रिटर्न निघालो घरी. खूप ऊन झालं होतं. आता वाजले होते 12:30 आणि 12:30 वाजता इतकं कडक ऊन पडलं होतं. त्याच्यानंतर त्याला खायचे होते मस्त भेळ. म्हणलं चल चालता चालता घेऊन देते. मग तिथं थोडा वेळ वेट करावा लागला, कारण अर्धा तास बसलो आम्ही, तेव्हा कुठं ती भेटली. म्हणलं चला सुट्ट्या आहेत तोपर्यंत. शाळेत जायला लागल्यावर त्यांचा ना आपला काही वेळेचं मॅचिंग होत नाही, कारण ते लवकर येतात तर कधी उशिरा येतात दोघं पण मुलं. त्यानंतर ट्युशन राहतील. त्याच्यानंतर आपल्या आल्या होत्या भांड्यावाल्या मावशी, त्यांना प्यायचा होता मस्त कडक चहा. इतकं ऊन पडलंय पण त्या मावशीला काही चहाच लागतो. म्हणलं चला बनवून देऊया. चहा बनवून दिला. मात्र देवाची देवपूजा झाली होती, पण दिवा लावायचाच विसरले होते. मग मस्त देवाला दिवा लावला आणि देवाला मुजरा केला. आणि त्याच्यानंतर ताईंनो, आज आम्ही घरीच होतो. घरी असलं की भरपूर सारे घरातले कामं असतात. दिवसभर शेतात गेल्यापेक्षा जास्त दमतं माणूस. ते कसं काय, तर घरात जे काही कामं शेतात जायचं म्हणून व्यवस्थित न आवरलेले असतात ते आवरायचे असतात. त्यामुळं आजचा दिवस आमचा असाच जाणार होता. भरपूर सारे घरातले कामं आवरायचे होते. साधी सिंपल देवपूजा करून घेतली. सध्या बाहेर जाणंच नाही, त्यामुळं फुलंसुद्धा नाही येतं. उन्हाळा असल्यामुळं दारात पण फुलं नाही येतं. त्याच्यानंतर आपले कपडे स्वच्छ मस्त वाळले होते कडक. मग ते घरात आणले. आता एवढे कपडे धुतलेत म्हणल्यावर याच्या व्यवस्थित घड्या मारणं गरजेचंच आहे. पहिलं कपडे आणले की सोप्यावर ठेवत असते, कारण तिथंच मला पटकन घड्या मारता येतात. त्यानंतर आज बनवायच्या शेवया बनवण्यासाठी साधं आणि सोपं पद्धत सांगत आहे मी तुम्हाला. 2 किलो आपण दररोज चपात्या करतो ते पीठ घ्यायचं, म्हणजे गव्हाचं, आणि फक्त ते थोडंसं चाळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपला जो बारीक गरा असतो तो आणायचा 3 किलो. असं मिळून आपण 1 पायलीच्या किंवा 5 किलोच्या शेवया करू शकतात. तर इथे मी अर्धा किलोचे 4 पुडे घेतलेत आणि 1 किलोचा 1 घेतला, म्हणजेच आपले 3 किलो रवा झालेला आहे आणि 2 किलो थोडंसं प्लस पीठ झालं आहे. कारण पीठ हे मोजून नव्हतं आणलं मी, अंदाजे आणलं. तर त्या काकूने पीठ तर चाळून घेतलंच, त्याच्यानंतर गरासुद्धा व्यवस्थित छान चाळून घेतला. त्याच्यामध्ये आता मीठ ॲड करायचं आहे, कारण मीठ ते त्यांच्या अंदाजानेच टाकतात. त्यांना माहीत असतं 5 किलोला किती मीठ लागतं. तर इथं मीठ त्या टाकून घेता येतं. तर इथं बारीक मीठ आणि बारीक रवा आणि मस्तपैकी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. किती सुटसुटीत छान अशा शेवया झाल्यात पहा, पांढऱ्या शुभ्र. आणि ह्या शेवया करण्यासाठी अजिबात त्रास होत नाही. साध्या सिंपल पद्धतीमध्ये ह्या शेवया होतात. तर बघा एवढ्या छान पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या. त्याच्यानंतर त्या उन्हामध्ये वाळू घातल्या. उन्हामध्ये वाळू घातल्याच्या नंतर एका दिवसामध्ये कडक वाळतात त्या, छान वाळल्यात पहा. आता ह्या शेवयाचा भात जर केला तर अजिबात चिकट होत नाही, सुटसुटीत होतो आणि खायलासुद्धा खूप खमंग लागतो. दरवर्षी ह्याचप्रमाणे मी ह्या शेवया करून घेत असते. अगदी 1-1.5 तासामध्ये ह्या शेवया होऊन जातात. आता कडक उन्हात वाळल्यात. संध्याकाळच्या 6:30 ते 7 वाजता मी ह्या काढून घेतल्या. 4:30 वाजता वाळू घातल्या होत्या. छान याला ऊन बसलेलं आहे. आता व्यवस्थित खाली नेऊन थोड्या गार झाल्या की डब्यात भरून ठेवायच्या. वरती डब्याला पेपर लावायचा. वर्षभर ह्या शेवायला अजिबात काही होत नाही. त्याच्यानंतर तिखट दळायला दिलेलं होतं, कारण 3 दिवस झाले गिरणीमध्ये तिखट होतं. लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून त्या ताईने काही दळूनच दिलं नव्हतं. मात्र दळून व्यवस्थित झाकून ठेवलं. ते मला खूप आवडलं त्यांचं. नाही तर काही काही गिरणीवाले फक्त दळतात आणि तसंच ठेवतात. इथंसुद्धा आत्ता लाईट गेलेली होती. खूप छान दळण, म्हणजे तिखटाचं दळून दिलं त्यांनी. त्याच्यानंतर मी बाजार केला. आज होता बुधवार आणि बुधवार दिवशी असतो आमच्या इथला बाजार. म्हणलं बाजार केला तर 8 दिवस ते व्यवस्थित जातो. त्याच्यानंतर स्वराजलाही कुरकुरे आवडतात. मग हे मी बाजारातून खरेदी केले होते. ते सुद्धा व्यवस्थित भरणीमध्ये भरून ठेवले.
आणि ताईंनो आज मला कोथिंबीर इतकी छान आणि स्वस्त भेटली ना, खूप आनंद झाला मला. 30 रुपयामध्ये भरपूर सारी कोथिंबीर भेटली. नाही तर अशी कोथिंबीर भेटत नाही. ही कोथिंबीर 30 रुपयामध्ये आहे. अशी 15 रुपयाला जुडी होती वाटतं. गावरान आहे, मस्त आहे. तर ताईंनो, आता जस्ट 10 मिनिटापूर्वी मावशीचा फोन आला की डब्बा दे म्हणून. मी तर सकाळीच विचारलं होतं, पण त्यामुळे मी तुला 4 वाजता फोन लावते. तर मग त्यांचा आत्ता फोन आलाय. आता तुम्हाला सांगते मी, आता वाजले 6:30, अगदी 7:30 वाजेपर्यंत आपण टिफिन छान असा बनवून देऊया. तर हॉस्पिटलमध्ये चला कसा बनवायचा ते सांगते तुम्हाला. आता मी बाजार निवडून घेते. मावस बहीण आहे, ती हॉस्पिटलला ॲडमिट आहे, तिची डिलेवरी झाली आहे. आणि मग मावशीचा फोन आला होता, सकाळी भेटायला गेले तेव्हा त्या म्हणल्या मी तुला फोन करते जर मला डब्बा द्यायचा असेल तर. मग त्यांचा फोन आला. आता बाजार तर निवडत आहे, त्याच बाजार जो निवडून घेतला त्याच जागेवर सगळं भाजीपाला चिरून घेतला. परत किचन ओट्यावर राडा नको, बाजारचा आणि हा राडा एकत्रच होऊन जाईल. मग इथं मी फोडणीला भात करत आहे, म्हणजेच खिचडी. आणि थोडंसं तूप टाकलं फोडणीला, मस्त अर्ध बटाटं, लसूण जिरे कुटून घेतले आणि मुगाची डाळ आणि थोडेसे तांदूळ. जिरेसुद्धा थोडे फोडणीला टाकले की अगदी चवदार खिचडी होऊन जाते. ही खिचडी कोणासाठी आहे तर ही बाळाच्या आईसाठी खिचडी केली होती, कारण तिला थोडीशी नॉर्मल तिखट खायची होती. अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि खिचडी फोडणीला घातली. कारण जितकी खिचडीला पाणी जास्त असेल तितकी खायला खमंग लागते ही डाळ खिचडी. आणि मस्त बनवून घेतली, कारण जास्त गाळ नाही केली, पण सुटसुटीत छान झाली होती. आता कुकर लावून दिला आहे. त्याच्या आधी ताईंनो मला मस्तपैकी मटकीची भाजीसुद्धा बनवायची होती, कारण त्याच मावस बहिणीला दुसऱ्या तिच्याच बहिणीला होती चतुर्थी, त्यामुळं चतुर्थीसाठी थोडीशी रसपोळी आणि मटकीची भाजी बनवून देणार होते मी. त्यामुळं इथं कुकर लावला आहे. लगेच मोठ्या पलीकडल्या गॅसवरती कुकर ठेवत आहे मी. त्याच्यानंतर आता मी घालणार आहे फोडणीला मटकीची भाजी. मस्त त्याआधी स्वराजला खायची होती भेळ, त्यांनी स्वतःच्या हातानेच बनवली. शेंगदाणे लालसर भाजून घेतले आणि कूट काढला. आता इथं मटकीची भाजी फोडणीला घालायसाठी माझ्या अंदाजाने मी तेल वापरलं आहे. तुम्हाला जसं वापरायचं तसं वापरू शकता, मात्र कुट्टा हा बारीक करून घ्यायचा, तरच त्या भाजीला छान अशी चव येते. तर इथं पहा मटकी परतली की मस्तपैकी सगळे मसाले अंदाजानेच टाकले, कारण मला अंदाजानेच टाकता येतात. तर ताईंनो, मी पापड्यासुद्धा तळून घेतल्या त्याच्या आधी. मटकीची भाजी करायची होती, म्हणलं त्याच चोपड्या कढईमध्ये मस्तपैकी मटकीची भाजी करता येईल म्हणून थोड्याशा पापड्या तळल्यात. आता ह्या पापड्या तळलेल्या आहेत ना, ह्या काढून घ्यायच्या आणि लगेच मटकीची भाजी टाकायची. त्याआधी काय झालं, 2 दिवस झाले माझ्या एका मैत्रिणीच्या चेहऱ्यावरती कुकरचा स्फोट झाला आणि खूप पोळलं. म्हणून मला पण भीती वाटते, कुकरची शिट्टी सारखी चेक करत राहा, नाहीतर काय होतं कधी कळत नकळत वायसर व्यवस्थित बसत नाही आणि ते कुकर उडतं. आणि भरपूर सारं त्या माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्याला कानाला भरपूर पोळलेलं आहे. फक्त त्यांनी वरण लावलेलं होतं आणि ते वरण चेहऱ्यावरती उडालं. त्यामुळं कुकर लावताना थोडीशी काळजी घेत चला. इथं आपल्या मटकीची भाजी छान अशी परतली आहे. आता मटकीची भाजी परतली म्हणल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये अंदाजाने थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफळून घ्यायची मटकी. चला, मटकीची भाजी तयार झाली. असा 4 ताळी डब्बा नक्की खरेदी करा, खूप कामं येतो हा डब्बा. किती पदार्थ असले तरी हे 4 ताळी डब्बा आणि आणखीन एखादा छोटा डब्बा दिला तर पुरणाचा स्वयंपाकसुद्धा ह्या डब्यामध्ये व्यवस्थित बसतो. इथं रस बनवून तयार झाला आहे. मस्त मटकीची भाजी भरून घेतली. आता थोडीशी खिचडी भरून घेते आणि पटकन दिशी पोळ्याला लागते, कारण आता पोळ्या करायच्यात. आणि सध्या ताईंनो, अर्धा तासापूर्वी खूप वारं सुटलं होतं आणि पाऊससुद्धा झाला रात्री. त्यामुळं इतकी गडबड होती ना माझ्या मागं, त्यामुळं मी जास्त काही शूट केलं नाही, जेवढं झालं तेवढंच. तर इथे पहा छान अशी सुटसुटीत मस्त खिचडीसुद्धा झालेली आहे आपली. आता ही खिचडी भरून घेतली मी. तोपर्यंत आता पोळ्या होईस्तोवर सगळं थंड होतं आहे. हे थंड होईपर्यंत पोळ्या झाल्या की लगेच निघायचं आहे आपल्याला, कारण चपात्या करणं खूप फास्ट उरकत नाही येतं. कारण गॅस हा वारं सुटल्यामुळं खिडकीनं बंद केली तर मग वाफ जात नाही, आणि खिडकी चालू ठेवली की काय होतं, गॅस इकडं तिकडं पांगतो, त्यामुळं पटकन पोळ्या काही भाजत नाहीत. मग चला, थोड्या वेळ खिडकी बंद केली आणि पोळ्या लाटून घेतल्या 5-6, कारण मला 4-5च पोळ्या न्यायच्या होत्या, जास्त काही न्यायच्या नव्हत्या. इथं मस्त पातळ अशा मोठ्या मोठ्या मी पोळ्या लाटून घेतल्यात छान. आणि ताईंनो,
अचानक पाऊस आल्यामुळं भरपूर सारा पसारा बाहेर होता, तो आतमध्ये घेण्यात वेळ काही वाया गेला. तरीसुद्धा 7:30 वाजता हे सगळं आवरलं होतं. आता निघायचंच होतं, तेवढ्यात पावसाने सुरुवात केली. पण मग आता गाडीवर न जाता आम्ही जाणार होतो रिक्षाने. कारण काय झालं, गाडीवर जायचं म्हणलं तर वारं सुटलं तर स्वराजला सोबत घरी कुणीच नव्हतं. त्यामुळं मग स्वराजला न्यायचं होतं म्हणून म्हणलं चला जाऊ द्या. एखाद्या वेळेस रिक्षाने काय होतं, मग रिक्षाने बोलून घेतला आणि आम्ही दोघं मायलेकरं निघालो. तेवढ्यात पहा तुम्ही, भरपूर वातावरण बिघडलेलं होतं. खूप मोठे मोठे थेंब येत होते. मात्र अर्धा तासच हा पाऊस झाला. तिथं जाऊपर्यंत बंद झाला असं वाटत होतं. उगाच रिक्षाने आलोत, पण चला काही काही वेळेस गरजेचं असतं असे निर्णय घेणं. तर वातावरण अगदी छान झालेलं होतं आणि पाऊससुद्धा बंद झाला होता. आता आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा. तर इथं मी हॉस्पिटलमध्ये आले. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ ताईंनो.